मंडळी, अस्तनीत ठेवलेला साप आणि निरकस चेहऱ्याचा मित्र कधी घात करतील काही सांगता येत नाही. अशाच एका मित्राची धमाल गोष्ट दाखवायला आपल्या समोर येत आहेत विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर, जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव आणि हास्य महारथी समीर चौगुले. दैनिक MSJ आवाज सामान्यांचा. यंदाच्या मतदानात मारणार बाजी. अरे बाबा. अरे अरे काय करतेस? काय आलं? दमायला झालंय. हळू दम ना, दचकलो इथे मी. सॉरी. ऐका ना, बोल. तुम्हाला मस्तपैकी आठवड्याभराची सलग सुट्टी आहे ना, तर आपण जाऊया ना फिरायला. चला ना, जाऊया ना कुठेतरी छान असं मस्त रोमॅन्टिक मूड मध्ये असं मस्तपैकी रोमॅन्स करत करत. गप ग नमा, कुठे खर्च वगैरे करायला लावतेस आता? का बस. मी एक वेगळी आयडिया सांगतो. आपण मस्त, आज मला सुट्टी आहे, हा. आपण मस्त बाहेरून जेवण मागूया. तू जेवण अजिबात नको बनवू. आपल्याकडे त्या वितळलेल्या मेणबत्त्या आहेत, मस्त कॅन्डल लाईट डिनर करू, मोठ्या आवाजात मूवी बघू, रात्री थोडी थोडी घेऊ, मस्त आहे की घरात होऊन जाईल. नाही, माझं म्हणणं आहे, हीच मजा आपण बाहेर जाऊन करूया ना. चला ना गप please. नाही यार नमा, जा ना. कुठे एक दिवस सुट्टी लगेच कच्चच करते. गप यार प्लीज. नको, आपण घरीच करूया. थांब. आंखों की चमक पलकों की शान हो तुम, आंखों की चमक पलकों की शान हो तुम, चेहरे की हंसी लबों की मुस्कान हो तुम, धड़कता है दिल मेरा सिर्फ तुम्हारी आरजू में, धड़कता है दिल मेरा सिर्फ तुम्हारी आरजू में, कैसे ना कहूं मेरी जान हो तुम, मेरी जान हो तुम. चप्पल बाहेर काढे. कसं वाटलं वहिनी? कसं वाटलं सांगा. कातील खतरनाक. थँक्यू. मी केलं वहिनी. तुम्ही केली ही कविता? 3 मिनिटात. ही शायरी आहे, कविता नाही. म्हणजे 3 मिनिटात मला सुचली. तुम्ही हे केलंय? आणि वहिनी ही मी माझ्या चेतूसाठी केली. हाऊ स्वीट. किती गोड, किती छान. चेतू खूप करते हो घरासाठी माझ्या. बापरे. मरमर मरते. मग अशी मी किचन मध्ये गेलो ना, ती कांदा कापत होती. तिच्या डोक्यावरून असा हात फिरवला, तिने बघितलं डोळ्यात पाणी तरळलं होतं तिच्या. माझ्या बोटाने ते पाणी असं पुसलं मी आणि हा शेर म्हणून दाखवला. वहिनी वहिनी अजून चूर झाली होती, पिसासारखी उडत होती ती हवेत. मी म्हटलं तुला जमिनीला थोडा वेळ लागेल, तोपर्यंत वहिनींकडे जातो आणि अमृताचाही पैजा जिंकेल असा चहा पिऊन येतो. म्हणून चहा हवाय ना? हो, चहा हवाय. सांगतो, एवढं नको हे करूस. नाही, चेहरा बघ असाच. अरे नाही, अरे नाही पशा, खोटं नाही. मी खरंच सांगतो, मला चेतूबद्दल वाटलं. सॉरी भाऊजी, एक थांबा 1 मिनिट. त्यांना चहा हवाय आणि Yes. त्यांना माझ्या हातचा चहा आवडतो, जा, म्हणून हो. त्यांनी ऑफर केली. मला पण चहा टाक जरा. हो हो हो, हा? आणते तुमच्यासाठी पण आणते. नुसता चहा प्या. बघा जरा, बघा. बाकीच्यांचे नवरे आपल्या बायकांसाठी शेर बनवतात, तुम्ही साधं मांजरीचं पिल्लू बनवलंय माझ्यासाठी. किती घाण उदाहरण आहे, कळतंय तुला? शेर आणि मांजर काही संबंध नाही आहे. झाडच वाटणार तुम्हाला. ऐक नमा, त्याच्या कुठे नादी लागतेस तुझा. मला चहा टाक. ए बाबा, चहा हवाय ना? वहिनी थांबा. चहा वहिनी काय झालंय? बापरे. बसा इथे. ए, काही झालं नाहीये. तू जस्ट कीप आउट ऑफ इट. ऐक ना वहिनी काय झालंय? समय, काही झालं नाही. वहिनी काय झालंय मला सांगा वहिनी. ए ऐक ना, हे का करतो? एक सेकंड थांब पशा, थांब पशा, थांब. तुमच्या मनात वादळ आहे वहिनी या क्षणाला. काय झालंय? काय घडलंय वहिनी मला सांगाल? तू इथे बस. एवढं काही झालं नाही. एक मिनिट प्रशा, प्लीज प्रशा, मी जेन्युअनली सांगतोय तुला.
मस्करी मस्करी ठीक आहे. वहिनीचा मूड थोडासा वेगळा आहे. वहिनी काय झालं मला सांगायला सांगते. भाऊजी, मी यांना म्हटलं आठवड्याभराची सलग सुट्टी मिळाली आहे. काय अर्थ आहे रे भाषा? काय अर्थ आहे याला? नाही ह्याच्यात काय ती फक्त बोलली आठवड्याभराची सुट्टी आहे. ह्याच्यात कुठेही रिॲक्ट करशील काही हा सम्या काही नाही झालंय तू. नाही, मला सांगू दे. मी सांगते भाऊजी, मी सांगते तुम्हाला. तर मी यांना काय म्हणाले, बरोबर आहे वहिनींचं. ऐक ना अरे काय बोलतो ऐक ना उगाच काही डोंट गेट फिजिकल. सम्या मी ऐक काहीतरी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय. डोंट गेट सम्या फिजिकल. काहीच ऐक माझं आडेट काढ आडेट प्लीज प्लीज ऐक माझं. मला वहिनींशी संवाद साधू दे प्लीज. हात जोडतो मी. वहिनी सांगा. तर मी यांना काय म्हणाले भाऊजी, की आपल्याला आठवड्याभराची सुट्टी मिळाली आहे ना. बरोबर आहे, मिळाली आहे. तर म्हटलं आपण फिरायला जाऊया. जायलाच पाहिजे. नाही म्हणतात. पशा तू फिरायला जायला नाही म्हणालास? तू जाणार आहेस? अलबत. बघा, अल्बतला चाललेत ते. तुम्ही मला घेऊन गेलात कधी अल्बतला? वहिनी वहिनी अलबत म्हणजे काही स्थळ किंवा कुठलं स्थान नाहीये. अलबत म्हणजे अर्थातच मी जाणार आहे फिरायला. मला 5-6 दिवस सुट्टी आहे. मी माझ्या चेतूला घेऊन फिरायला जाणार आहे. दॅट्स इट. ज्या क्षणाला मला कळलं ना माझ्या बॉसने मला 5 दिवस रजा दिली आहे, मी तिथून फोन केला बायकोला, चेतूला. बॉस म्हणाला मिस्टर चौगुले दिस. म्हटलं 1 मिनिट. हा आय एम टॉकिंग टू माय वाईफ. जस्ट कीप आउट ऑफ इट. डू नॉट एव्हर इंटरप्ट. मी तुला सांगितलं, बॉसला सांगितलं मी. एक मिनिट भाऊजी, ऐका, तुम्ही हे बॉसला म्हणालात? वहिनी तो तू याचा- बॉस 6 तासांचा आहे. चेतू माझी आयुष्यभराची बॉस आहे. तिचा नंबर पहिला आहे वहिनी. नाही ऐक ना ही कुठली वाक्य पाठ करून आलायस? नको मी इथे उगाच अडकेन माझ्या घरात. नका हो, नका. बघा ते त्यांच्या बॉसशी कसं बोलतात, काय धमक आहे त्यांच्यात. अगं हा- तुमच्यात आहे धमक? नाही. भाऊजी तुम्हाला सांगते, माझा नवरा ना त्यांच्या बॉसला घाबरतो. हे ऑफिस मध्ये असताना मी फोन जरी केला ना तरी म्हणतो नको ना मग, नको फोन करू शकतो मी ऑफिस. एवढं नाही करत मी. ऐक ना. नाही करत. ऐक ना तुला माहिती ना माझा बॉस कसा आहे. नका हो कामावरून मला. काढून टाकेल यार मला तो. लाथ मार. आय एम सॉरी मी आय जस्ट लॉस माय कंट्रोल. आय एम सॉरी. लाथ मार तू त्या नोकरीला. भाऊजी अशा 100 नोकऱ्या माझ्या चेतूवर बोचार. काय ते? बोचार. 100 नोकऱ्या माझ्या चेतूवर. सम्या हे नको करू. तुला ऐक का नको करू? 1 तुला- मिनिट. मी बाहेर खेळवतो. ऐक चल आपण जाऊया. उद्या तो नाहीये. 1 मिनिट. भाऊजी तू बाहेर जाऊ नये. मला वहिनीशी आज बोलायचंय. ही तगूज साधायचंय. तू काय बोलतोस? तुला कळतंय कसा हे नको असं बोलू यार माझ्या वाहन. पशा प्लीज. मी खूप सिरियस आहे पशा. पशा प्लीज. कोणाची बोलताय भाऊजी तुम्ही? नका त्यांच्या नादाला. अरे आयुष्यभर आपण तिथे बाहेर मजा मारत असतो रे. घरात चुलीसमोर अश्रू कोण ढाळत असतं? बायका. आपण आजारी पडतो. 3-3 ताप येतो आपल्याला. 5-5 वाजेपर्यंत पाण्याच्या गाड्या कोण ठेवतात? आपल्या बायका. पशा. सम्या ही इंटेन्सिटी. अरे आपण पैसे घेतो, उडवतो, मित्रांना वाटतो, पण त्यांना आपण घर खर्चासाठी सुद्धा पैसे देत नाही. कोण आहेत त्या? आपल्या बायका. बायका आपल्या. सम्या आय सॉरी. ऐक आय सॉरी म्हणे. हे जे ऐक हे मला कळतं हे करतो सगळं खोटं आहे. सगळं माझ्या बायकोला खरं वाटतं. माझ्या घरात प्रॉब्लेम होतो सगळं. मला तुला एवढंच सांगायचंय की यांचं मान आहे ना तो टिकवणं आपलं कर्तव्य आहे. आद्य कर्तव्य आहे. भाऊजी नका त्यांच्याशी बोलू तुम्ही. त्यांना नाहीये कौतुक माझं अजिबात. असं ना. अहो त्यांना त्यांच्या बायकोचं कौतुक तरी आहे. ह्यांना बघवत नाही हो. पोटात दुखायला लागलं बघा त्यांच्या बायकोचं कौतुक केलं तर. आणि मी काय बोलले? मी तुम्ही गप्पा बसा आता. नमा या. Please, मी यांना फक्त म्हणाले की आठवडाभराची सलग सुट्टी आहे, आपण कुठेतरी बाहेर फिरायला जाऊया. तर नाही म्हणाले. 1 मिनिट. मी नाही म्हणालो. मग काय म्हणालात? मी म्हटलं की आपण तू जेवण नको बनवू. आपण बाहेरून जेवण मागूया. घरात कॅन्डल लाईट डिनर करूया. पशा 1 मिनिट. शेवटचं वाक्य म्हण. हा शेवटचं वाक्य म्हण. जे तू आत्ता शेवटचं वाक्य म्हटलंस ते बोल एकदा. लवकर सांग. कोण जज आहेस का? चल रे. पशा मला उत्तर हवंय तुझ्याकडून. शेवटचं वाक्य काय म्हणाल आता? सम्या यार ऐक ना. शेवटचं वाक्य. दॅट्स इट. स्किट पुढे नाही जाणार. शेवटचं वाक्य. व्हॉट इज द लास्ट सेंटेन्स? सम्या मी तिला म्हटलं ऐक ना, सांगतोय ना. ऐक ना. सांगतोय मी. ऐक. सांगतोय मी. शेवटचं वाक्य काय मी म्हणाला? तिला म्हटलं की आपण बाहेरून जेवण मागूया आणि घरात बाहेर. बाहेर पशा. घरात बाहेर पशा. घरात म्हणले आणि घरात करूया सगळं असं म्हणलंय. घरात घरात म्हणजे सगळे आपण मागवायचं ते घरात.
या बायका वर्षभर घरात असतात, 5 दिवसांची सुट्टी आल्यावर आपण त्यांना कुठं न्यायचं? घरात. हे तुझं उत्तर आहे पशा. समय हे काय कॅरेक्टर पकडलं? ऐक माझं, मी काय पडतो यार तुझ्या, मला खरंच प्रॉब्लेम होतील मी. पशा घरातच करू म्हणतात सगळं. वहिनी मी खरं सांगतो तुम्हाला, एवढा आटापिटा करून वहिनी मला जेव्हा सुट्टी मिळाली, चेतूकडे गेलो माझ्या मी. चेतूला मी सांगितलं मला बॉसने 5 दिवस रजा दिलेली आहे. पृथ्वीचा गोल घेऊन गेलो. तिला म्हटलं चेतू काय सनी देवलाय ए, असं बोलतोय? अरे म्हणजे भावना होत्या त्यात, म्हणजे भावना होत्या. भावना समजून घ्या बायकोशी वेगवेगळ्या टोन मध्ये बोलू शकतो. भाऊजी. मग पुढे हो, पुढे पृथ्वी मी पृथ्वीचा गोल घेऊन गेलो. म्हटलं बोट ठेव, जिथे बोट ठेवशील ना तिथे मी तुला नेईन. किती गोड. तिने बोट ठेवलं वहिनी, कशावर ठेव? बाली. बघा भाऊजी चेतनाला बल्लाळेश्वरला घेऊन चालले. वहिनी वहिनी ते पाली. मग मी म्हणतोय ते बाली वहिनी, इंडोनेशिया. देशाच्या बाहेर आहे, विमानाने जावं लागतं तिकडे. तुम्ही वहिनीला विमान. अगं नमा ऐक, वहिनींची काय चूक आहे रे? वहिनींची काय चूक आहे? कधी नेलंयस त्यांना विमानात? समय कधी नेलंयस का विमानात त्यांना? भाऊजी कधीच नाही हो. पशा शी पशाशी कधीच तू नेलं? पशाशी पशाशी. समय ऐक ना, हे व्हेरिएशन जे काय शोधून आणलेस ना, ऐक ना या माऊलीने काय करायचं रे आयुष्यभर? सम्यान. या माऊलीने काय करायचं? अरे उपास तपास करते ही बाई, कुणासाठी करते? भाऊजी जाऊ द्या हो, तुम्ही खूप त्रास नका तर करू. वडाला फेऱ्या मारते. आज पती मला 7 जन्म पाहिजे, कुणासाठी करते? फक्त तुझ्यासाठी करतो आणि ही वागणूक देतोस तू हिला. नाही, आय एम सॉरी वहिनी, मी आय एम लुझिंग माय कंट्रोल नाव. नाही भाऊजी तुम्ही तुला सावरा. बरं वाटत, आपण घरी जाऊया. माझ्यासाठी एवढा नका त्रास करून घेऊ. वहिनी, बस झालं. सवय झाली मला. हा बस झालं, मी तेच म्हणतोय बस. याच्या पुढे हा अहंकार, हा ॲटिट्यूड तुम्ही सहन करायचा नाही. कुठला ए हा पुरुषी अहंकार ठेचून काढा वहिनी. उठा वहिनी. सम्या ठेचा रे, नांगी ठेचा. उठा वहिनी, उठा वहिनी. हा भाऊ तुमच्या बरोबर आहे, उठा. ऐक ना असं ए म्हणा त्याला, ए म्हणा. म्हणजे ए म्हणा. संजय नार्वेकर मरशील मरशील म्हणा. ए. अगं नमा मला म्हणा संजय नार्वेकर सारखा ये म्हणा. मला जमेल. वहिनी म्हणा, हीच वेळ आहे, मागे हटू नका. आजपर्यंत हेच झालेलं आहे, इथपर्यंत शब्द आलेले आहेत, बाहेर पडलेले आहेत. हीच वेळ आहे वहिनी म्हणा. अगं तो वहिनी मेरी शेरनी आहे तू वहिनी. ऐक ना या बात आहे मेरी शेरनी. नमा हे नको करू. अगं पुरुषी अहंकार ठेचून काढा वहिनी. वहिनी चला निघा, बॅग भरा, माहेरी जा. भाऊजी तुमचं म्हणणं बरोबर आहे. माहेरी जा. काय आता बघा मी या माणसाशी कसं वागते. ज्या बाईला, ज्या बायकोला आपल्या घरात किंमत नाहीये, ती हा अन्याय सहन करूनच घेणार नाही. मी आताच्या आता माहेरी अगं, निघून जाते. That's it, वहिनी. मला नाही राहायचं अशा माणसासोबत. अगं या बात वहिनी. मेरी शेरनी आहे तू वहिनी. गप ना तू जरा थांब ना यार. ऐक ना नमा, मी पाया पडतो तुझ्या. नमा ह्याचं काही ऐक. मला नाही वहिनी एक राहायचं. मिनिट वहिनी, कुठे चाललात तुम्ही? कुठे चाललात? बॅग भरते. मला वाटलं डिवोर्स घ्यायला तू चालला. गपला ए यार. तू कुठे आहे रे? Actually चांगला ऑप्शन आहे भाऊजी हा. अगं नाही ना. या अशा माणसांसोबत राहिलंच नाही पाहिजे. मला हात नाही ऐक ना लावायचा. नमा तू हात नाही लावायचा. हात नाही लावायचा मला. नमा डोळे बघ ए, तेवढे. खांद्या, गप्प बसा. गप्प बस माझ्याशी आता. या हे डोळे नाही दाखवायचे मला, अजिबात नाही, नाही नाही, मी दाखवायचे. डोळे- माझ्याशी या भाषेत कधीच बोलायचं नाही. अगं मी नाही. मला नाही राहायचंय तुझ्यासोबत. खांद्या, हात नाही. मी बॅग भरायला चालले. ए थांब ए नमा. ऐक भाषा, हे सगळ्याला कारण काय माहितीये का? तुझा स्वभाव. बायको असतं ना, ते देवाने दिलेलं फूल असतं. नमा प्रसाद असतो तो प्रसाद. समय ऐक. आणि तो प्रसाद आपला आयुष्याचा सगळ्यात मोठा प्रसाद असतो. तो प्रसाद भाऊजी, भाऊजी उठा. भाऊजी उठा. भाऊजी, भाऊजी उठा. भाऊजी, भाऊजी इथे बसा. वहिनी मारू नका. थांबा. भाऊजी थांबा. अजून एक मी नाही मी अजून एक मारा उडी मारा. तुम्ही राग करताय. माझी बाजू घेताय म्हणून तुम्ही असं वागताय ना. तुमच्याकडे नंतर बघते मी. अरे माकडा, मिरच्या घेऊन यायला सांगितलंस तर इथे बडबड करत बसला आणि घरी घातलेला पसारा कोण आवरणार आहे? अरे आज म्हंटल सुट्टी आहे, वरचा माळा आवरूया, तर इकडे आला काम चुकार, पळून आला इकडे. वहिनी
वहिनी समीर तुम्हाला बालीला फिरायला नेला असं ऐकलं मी. कोण? बालीला फिरायला नेतोय तुम्हाला. हे घुबड हा बोलला आता वहिनी. मला बालीला आत्ता बोलला हा. रोड क्रॉस करून समोरच्या दुकानात येत नाही माझ्या बरोबर. आत्ता बोलला विमानाने नेणार आहे तुम्हाला. ए काय टेपा मार. लपू नको. तोंड दाखव. तोंड दाखव. आता का लपतोयस? हा विमानाने नेणार आहेस? नाही वहिनी असं करू नका. तुमच्या डोळ्यातले अश्रू टिपून तुमच्यावर शायरी करतो हा. हा शायरी करतो. आता आम्हाला सांगत होता. हा लांडगा शायरी करतो माझ्यावर. अरे ए बोल ना. दातखळी बसली. बोल बोल ना. सम्या बघू नको. डोळे काढून हातात देईन. बोल बोल. आय वॉन्ट आन्सर. आता बोल. चल घरी चल. फरशी पुसायला चल. फरशी पुस. सम्या 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 शी सम्या शी 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 शी. भाऊजी याला घेऊ नका घरात. परत आला ना लात मारून हाकलून द्यायचं. तीच लायकी याची. चल चल बघू नको. चल फरशी पे, चल. ते बॅगा भरतेस ना जातेस ना. मी पॉपकॉर्न बनवते आपल्यासाठी. आपण छान घरात बसूया आणि मस्त पैकी टीव्ही बघूया. नमा हो ठीक. तू आता जात 4 दिवस आईकडे. मला शांतपणे ही सुट्टी एन्जॉय करू दे. नका नाही खाना. मला खरंच एन्जॉय. मी छान पॉपकॉर्न बनवते. चल कहर खूप खूप हसलो. मेलो हसून हसून. मग हास्यरसिक कशी दाद देत आहेत. मला तरुण पिढीबद्दल कधी कधी दुःख वाटतं आणि कधी कधी खूप सुखही वाटतं. दुःख यासाठी वाटतं की तरुण पिढीला शरद तळवळकर, राजा गोसावी पाहता अनुभवता आली नाहीत. सुख याच्यासाठी वाटतं की त्याची गरजच नाही. त्यांच्यासमोर प्रसाद खांडेकर, समीर चौगुले आहेत. वा दादा. आम्ही त्या काळी जेवढं सुख अनुभवलं तेच या काळी नवीन पिढी अनुभवू शकते. इतका उच्च, शुभ्र आणि स्वच्छ विनोद आहे तुमचा दोघांचा. वा 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 वा. आणि नमा क्या बात आहे. म्हणजे सुपर्ब रिॲक्शन. थँक्यू दादा. चेतू चेरी ऑन द केक. म्हणजे काय हसून हसून आम्ही मेलेलो असतो. डोळ्यातनं पाणी येत असतं आणि तू आल्यानंतर ओला दुष्काळ जाहीर करावं काय इतकं पाणी यायला लागतं डोळ्यात. वा दादा. आहा. ला जवाब. फॅन्टॅस्टिक फॅन्टॅस्टिक. वा वा वा.